संगीताची आशा मावळली. एक आवाज जो गेली 82 वर्ष भारतीय जनमानसात घुमत राहिला, तो 12 एप्रिल 2026ला शांत झाला, अगदी कायमचाच. गायिका आशा भोसले यांचं वयाच्या 92व्या वर्षी निधन झालं. आशाताई या भारतातल्या सर्वात दुर्दैवी गायिका होत्या असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. खाचाखळग्यांनी भरलेलं त्यांचं आयुष्य त्यांनी शक्य तितकं हसून जगण्याचा प्रयत्न केला. माणसाने चार चौकात नेहमी हसावं आणि एकट्यात रडावं असं त्या म्हणायच्या. वयाने दुपटीच्या माणसासोबत लग्न, अतिशय वाईट संसार, छळ, मारहाण, त्रास, कुटुंबाने नाकारणं, बहिणीबरोबर स्पर्धा, सिनेसृष्टीने परीक्षा पाहणं, दादा कोंडके, RD बर्मन यांच्यासोबतचे प्रेमसंबंध, मुलीची आत्महत्या, आशाताईंनी आयुष्यात अमर्याद अडचणींचा सामना केला. कितीतरी नकार पचवले. गायिका झाल्यापासूनची पुढची 82 वर्ष त्यांनी हे सिद्ध करण्यात घालवली की माझ्या आधी किंवा माझ्या नंतर आलेल्या कोणत्याही आवाजापेक्षा मी सर्वात जास्त काळ टिकू शकते. 1943 साली गायकी सुरू केलेल्या आशाताईंची अगदी 2025 पर्यंत धुरंधरसारख्या सिनेमातून गाणी व्हायरल होतात आणि लोकांना वेड लावतात. यातच त्यांचं अमरत्व आहे. कशी पार केली आशा भोसलेंनी आयुष्याची ही खडतर परीक्षा, पाहूया व्हिडिओमधून. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. 8 सप्टेंबर 1933ला सांगलीत आशाताईंचा जन्म झाला. वडील पंडित दीनानाथ मंगेशकर, शास्त्रीय गायक आणि रंगभूमीवरचं मोठं नाव. घरात सुरांचा वारसा होता, पण आयुष्याने फार लवकर अवघड वळण घेतलं. आशाताई फक्त 9 वर्षांच्या असताना वडिलांचं निधन झालं आणि त्या एका घटनेमुळे त्यांच्या आयुष्यातलं बालपण जवळजवळ संपवलंच. कुटुंबाला जगण्यासाठी पुणे, कोल्हापूर आणि नंतर मुंबई असा प्रवास करावा लागला. कुटुंबाची जबाबदारी मुलींनी घेतली. शिक्षण राहून गेलं. गायकी रक्तातच होती. लताबाई 42 सालापासून गाऊ लागल्या. पुढच्याच वर्षी म्हणजेच वयाच्या फक्त 10व्या वर्षापासून आशासुद्धा गाऊ लागल्या. त्यांनी माझा बाळ या मराठी सिनेमासाठी गाणं गायलं. पुढे सावन आया या गाण्यामुळे त्यांनी बॉलिवूडमध्येही प्रवेश केला. पण त्या काळात आधीच अनेक दिग्गजांचा दबदबा होता, त्यामुळे आशा भोसले यांना सुरुवातीला मोठ्या संधी मिळाल्याच नाहीत. त्यांच्या वाट्याला आलं ते उरलेलं काम, B ग्रेड सिनेमे, कॅबरे गाणी, विलनच्या प्रेयसीचा आवाज. पण त्यांनी ते काम नाकारलं नाही, कारण त्यांना माहिती होतं की प्रत्येक छोटं पाऊलही पुढे नेणारच असतं. 1948 ते 57 या काळात त्यांनी प्रचंड मेहनत घेतली, इतकी की त्या काळात त्यांनी देशातल्या इतर कोणत्याही गायकापेक्षा जास्त गाणी रेकॉर्ड केली. पण तरीही त्यांना ओळख मिळत नव्हती. आशा भोसले यांचे प्रेमसंबंध सुद्धा चर्चेत आणि विवादात राहिले. त्यांच्या आयुष्यात प्रेम 3दा आलं. लता मंगेशकर लवकरच स्टार झाल्या. घर सावरलं. चांगले दिवस आले. पण याच दिवसात फक्त 16 वर्षांच्या आशाचं लताबाईंचे सेक्रेटरी असणाऱ्या गणपतराव भोसले यांच्याशी सूत जुळलं. विशेष म्हणजे गणपतराव त्यावेळी 32 वर्षांचे होते, आशापेक्षा दुप्पट वयाचे. आशा आणि गणपतराव यांनी पळून जाऊन लग्न केलं. मंगेशकर कुटुंबाला हे अजिबात आवडलं नाही. आशा मंगेशकर आशा भोसले झाल्या. सुरुवातीला सगळं छान चाललं, पण हळूहळू हे लग्न, हे नातं कडवट झालं. गणपतरावांनी आशाबाईंना मंगेशकर कुटुंबाशी बोलायला, भेटायला मनाई केली. गणपतराव आशाबाईंना अनेक दिग्दर्शक आणि निर्मात्यांकडे घेऊन जायचे. त्यांना वाटायचं की आशा आपल्याला भरपूर पैसे कमवून देईल. पण सासू सासऱ्यांना त्यांच्या सुनेने बाहेर काम करून जास्त प्रसिद्ध झालेलं आवडत नव्हतं. मग सुरू झाला छळ, मारहाण, नियंत्रण आणि नको तेवढा मानसिक त्रास. त्यांना 2 मुलं झाली. त्या तिसऱ्यांदा गरोदर असताना गणपतरावांनी वादातून त्यांना इतकी मारहाण केली की त्यांनी त्यांचं अगदी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी तणावात झोपेच्या गोळ्या खाल्ल्या आणि आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. त्यांचा मुलगा हेमंत त्यावेळी थोडा मोठा झाला होता. त्याने आईला लवकर दवाखान्यात हलवलं आणि त्यांचा जीव वाचला. या परिस्थितीत त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि त्या मंगेशकर कुटुंबात परत आल्या. पण त्यांना तिथेही लवकर स्वीकारलं गेलं नाहीच. हा त्यांच्या आयुष्यातला सर्वात निराशेचा टप्पा होता. पण तिथेच त्यांनी एक निर्णय घेतला की हार मानायची नाही. त्यांनी ठरवलं की काहीही झालं तरी पुढे जायचं. त्यांनी एकही संधी नाकारली नाही. मोठ्या गायकांनी नाकारलेली गाणी त्यांनी स्वीकारली. कोणताही प्रकार असो त्या गात राहिल्या. कारण आता हे फक्त करिअर नव्हतं, तर जगण्यासाठीची लढाई होती. 70च्या दशकाच्या सुरुवातीला आशाबाईंच्या आयुष्यात दुसऱ्यांदा प्रेम आलं. पण ही गोष्ट अनेकांना माहिती नाही आहे. ते व्यक्ती होते दादा कोंडके. हो, इच्छा माझी पुरी करा हे दादांचं नाटक खूप गाजलं होतं. त्या काळात आशाबाई आणि दादा एकत्र आले. हळूहळू सहवास वाढला आणि त्याचं रूपांतर पुढे प्रेमात झालं. दादांचंही पहिलं लग्न यशस्वी झालं नव्हतंच. दोघांचंही प्रेम अगदी लग्नाच्या विचारांपर्यंत येऊन थांबलं होतं. पण दादांनी मंगेशकर कुटुंबियांच्या स्वभावामुळे आधी भालजी पेंढारकर यांच्याकडे याबाबत सल्ला घेतला की लग्न करू का. तेव्हा भालजी यांच्या सल्ल्यामुळे हे लग्न थांबलं. हा सगळा किस्सा दादांनी त्यांच्या एकटा जीव या चरित्रात मेन्शन केला आहे. 60च्या दशकापासून संगीत महर्षी सचिन देव बर्मन यांचे सुपुत्र राहुल बॉलिवूडमध्ये काम करत होते. आशा आणि राहुल एकत्र काम करत होते. अनेक सुपरहिट गाणी त्यांनी दिली. राहुल यांच्या संगीत छायेत आशाबाई खऱ्या अर्थाने चमकल्या आणि नोटीससुद्धा झाल्या. कितीतरी रोमॅन्टिक गाणी, कितीतरी आयटम नंबर्स दोघांनी एकत्र केली, जी अगदी आजपर्यंत वाजतायत. हळूहळू ही जोडी हिंदी संगीताला एक नवं रूप देऊ लागली.
या व्यावसायिक नात्याचं पुढे प्रेमात रूपांतर झालं आणि 1980मध्ये त्यांनी लग्न केलं. पण काही वर्षे चांगली गेल्यानंतर 80च्या दशकाच्या शेवटी मतभेदांमुळे RD आणि आशाबाई वेगवेगळे राहू लागले. ते अधूनमधून भेटायचे, त्यांचं भावनिक नातं होतं, मात्र राहिले ते वेगळेच. पण त्यांचा हा संसार सुद्धा 14 वर्षच टिकला. 1994मध्ये राहुल देव बर्मन यांचं निधन झालं. ते गेले तेव्हा आशाबाईंनी त्यांना पाहिलं सुद्धा नाही. त्या म्हणाल्या की राहुलला मी अशा अवस्थेत पाहूच शकत नाही. या सगळ्यानंतरही आशा भोसले थांबल्या नाहीत. पुढे वयाच्या 62व्या वर्षी त्यांनी AR रहमान सोबत रंगीलासाठी गाणी गायली. 90च्या दशकात त्या वयाच्या 60त होत्या, तरीही 16 ते 22 वर्षांच्या नायिकांचा त्या आवाज बनल्या. आयशा जुल्का, काजोल, उर्मिला मातोंडकर अशा अनेक नायिकांसाठी त्यांनी प्लेबॅक सिंगिंग केली. स्वतःला मोल्ड केलं आणि पुन्हा एकदा सिद्ध केलं की त्या काळानुसार स्वतःला बदलू शकतात. मुख्य म्हणजे लता मंगेशकर सुद्धा त्या काळात सक्रिय होत्या. आशा भोसले आणि लता मंगेशकर यांची तुलना कायमच होत गेली. पण खरं तर दोघी बहिणींनी कधीच ही स्पर्धा मान्य केली नाही. आशाबाई म्हणायच्या की माझी आणि ताईची गाण्याची स्टाईल खूप वेगळी आहे. शिवाय लता मंगेशकर हे खूप मोठं नाव होतं. जर मी तिच्यासारखेच गात राहिले तर मला वेगळी अशी ओळख कधी मिळणारच नाही, हे त्यांना आधीच कळलं होतं. म्हणूनच त्यांनी त्यांची स्टाईल वेगळी डेव्हलप केली. दोघींनी गाणीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचीच गायली. इतरांनी त्यांच्यात तराजू आणण्याचा प्रयत्न केला, पण दोघींनी व्यावसायिक स्पर्धेमुळे वैयक्तिक नात्यात कधीच कटुता येऊ दिली नाही. आशा भोसले यांना यश खूप मिळालं, पण वैयक्तिक दुःखाने त्यांची पाठ शेवटपर्यंत सोडली नाही. 2012 साली त्यांच्या मुलीने वर्षाने घरातल्या रायफलने स्वतःला संपवलं. 2015 साली त्यांचा मुलगा हेमंत वयाच्या 56व्या वर्षी कॅन्सरने गेला. 2022 साली बहीण लता मंगेशकर यांचं निधन झालं. एकामागून एक जवळचे लोक गमावूनही त्या खंबीर राहिल्या, कायम हसत राहिल्या. माणसाने चार चौघात नेहमी हसावं आणि एकट्यात रडावं हे त्यांचं वाक्य त्या पूर्णार्थाने जगल्या. 2011 साली गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने त्यांना जगातली सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करणारी कलाकार म्हणून सन्मानित केलं. संपूर्ण करिअरमध्ये 11,000पेक्षा जास्त गाणी, 20पेक्षा जास्त भाषा आणि 8 दशकांचा प्रवास. त्यांचा आवाज भारतापुरता मर्यादित राहिला नाही, तर जगभर पोहोचला. आंतरराष्ट्रीय कलाकारांनी त्यांच्या आवाजाचा वापर केला. आशा भोसले यांनी संगीताच्या सीमाच ओलांडल्या. आज त्या आपल्यात नाही आहेत, पण त्यांचा आवाज अजूनही आहे आणि कायम राहील. रेडिओवर, जुन्या कॅसेट्समध्ये, प्लेलिस्टमध्ये आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आठवणींमध्ये. कलाकार जातो, पण त्याची मृत्युंजयी कला कायम अमर राहते. काही आवाज कधीच मरत नाही, ते काळाच्या पलीकडे जातात. आशा भोसले फक्त एक गायिका नव्हत्या, त्या एक युग होत्या. एक असं युग जे संघर्षातून उभं राहिलं, वेदनांमधून घडलं आणि सुरांनी त्यांनी संपूर्ण जग जिंकलं. स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली.